विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आत्ताच शेतकरी बांधवांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता मोठा निधी जाहीर होत आहे। राजस्थानमधील झुंझुनू येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत 30 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3200 कोटी रुपये आता जमा होत आहे। हा पहिलाच हप्ता असल्याने ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांना आता काळजी करण्याची व घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा होत आहे। सरकारने लवकरच अजून पुन्हा 8000 कोटी रुपये देण्याबद्दल माहिती दिली आहे। म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आता मोठी मदत सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा आला नव्हता। आता स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे। त्यासोबत महाराष्ट्र सरकारकडून एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आता आली आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे। बघा, नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता जमा होत आहे। हे पैसे सुरुवातीला 14 जिल्हे आणि 84 तालुक्यामध्ये दिले जाणार आहे। जर तुमचे जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आले तर तुम्हाला नक्कीच आज फायदा होणार आहे। तर बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये आता विम्याचे सर्व पैसे मिळून जातील, कारण बघा सरकारने पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही मदत पाठविण्यासाठी आता महत्त्वाची माहिती दिली आहे व पत्रकारांना देखील सांगितलं आहे नेमकं पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी येणार आहे आणि कोणाला मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या लेटेस्ट बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असून सरकारकडून रक्कम आता मंजूर झाली आहे। दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला असून याद्या सुद्धा आता आल्या आहे। बघा, तुम्ही लगेच ही यादी आता तपासून घ्यायची आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले असेल, तुमच्या तालुक्याचे नाव असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येत आहे। पहिल्या वेळी ज्यांना पैसे भेटले नव्हते त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच पैसे मिळणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या योजनेमध्ये कोणाला 14,000, कोणाला 15,000 तर कोणाला 17,000 रुपये मिळणार आहे। सरकारची एक महत्त्वाची यादी असून त्यात नाव असल्या थेट 19,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। पण लक्षामध्ये ठेवा, हे पैसे सुरुवातीला फक्त 14 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत। या 14 जिल्ह्यांची नावे आपण आता पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर काही महत्त्वाचे असे पॉईंट आहे जे तुमच्याकडून पाहायचे राहिले तर तुम्ही कदाचित या योजनेपासून, या पीक विम्याच्या रकमेपासून वंचित देखील राहू शकतात। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी राहिला तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही। ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांना 17,000 ते 18,000 रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे। सरकार आता या सर्व शेतकऱ्याला सरसकट म्हणजे सर्वांना मदत देण्याचे काम आता करत आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा आधार मिळत आहे। हे पैसे थेट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येणार आहे। याचा अर्थ असा आहे, सरकारने तिकडून बटन दाबले की 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। कोणाच्याही पैसे अडकणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे आता जे काय पैसे आहे हे अडकू शकत नाही। आता बघा, शेतकऱ्याने नाराज होऊ नका किंवा काळजी करू नका। कोणाला 14,000 मिळतील
तर कोणाला 18,000, पण पैसे 100% आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आता आपण पाहून घेऊया की कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या 84 तालुक्यात हे पैसे वाटप सुरू होत आहे. सरकारने 2 वेगळ्या याद्या पाठवल्या आहे. पहिली यादी पीक विम्याची आहे, ज्यामध्ये 17,000 रुपये मिळणार आहे. दुसरी यादी नुकसान भरपाईची आहे. परंतु बघा, दोन्ही याद्या या ठिकाणी एकच आहे असं जरी म्हणलं तर काही हरकत पडू शकत नाही, ज्यामध्ये 18,000 रुपये मिळणार आहे. बघा, त्यामुळे तुम्हाला आता जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम आता मंजूर झाली आहे. तुम्हाला तुमची यादी बघा लगेच तपासायची आहे. यादी कशी पाहायची हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आधी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा आता आपण तुम्हाला वाचून सांगणार आहे. पहिला जिल्हा आहे जळगाव. जर तुम्ही जळगाव जिल्ह्यामधील असाल तर तुमच्या खात्यामध्ये 17 ते 18,000 रुपये येणार आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सरकारने तिथून ही मोठी घोषणा आता केली आहे. हे पैसे कोणाला न विचारता थेट तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सुद्धा हे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे. या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता विम्याचे आणि नुकसानचे पैसे आता जमा होत आहे. येथील शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता चिंता करायचे सोडून द्या, कारण तुमच्या भागाचे नाव यादीमध्ये जर आले असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी निधी मिळणार. पुढचा तालुका आहे जामनेर. बघा, या तालुक्यात सुद्धा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. सर्व शेतकरी बांधवांना आता निधी मिळत आहे. बघा, थेट पैसे DBT प्रक्रियेच्या माध्यमातून वाटप होत आहे. सरकारी साहेबांनी सांगितलं आहे की आता कोणालाही जास्त वाट पाहण्याची गरज पडणार नाही. सरकारने आता नवीन नियम काढला आहे. जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचे नाव यादीतून कापले जाईल आणि तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही कामे पुढच्या 5 दिवसांच्या आतमध्ये करणं अत्यंत गरजेचं भाग पडणार आहे. बघा, पुढील काही तालुक्यांची नावे पाहून घेऊया जिथे मदत मिळणार आहे. सरकारने 663 कोटी रुपयांचा नवीन निधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या फाईलवर सह्या देखील केल्या. ज्यांना आधी पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी हा निधी खूप महत्त्वाचा आता ठरत आहे. पुढचा तालुका आहे राहुरी. येथे 17,000 रुपयांचा पीक विमा आणि 18,500 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याला सुद्धा 13 ते 17,000 रुपये मदत मिळेल. तसेच बीड जिल्हा, बघा बीड जिल्ह्यामध्ये देखील निधी मिळणार आहे. बघा, त्यानंतर आहे सेलू तालुका, सोनपेठ तालुका. बघा, या ठिकाणी देखील निधी मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी बघा तुमचे बँक तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची खाती आपल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहे, जसे की परभणी जिल्हा बँक, बीड किंवा नांदेड जिल्हा बँक, अशा सर्व बँकांमध्ये आज निधी जमा होत आहे. परंतु आता प्रश्न आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हा निधी जमा होत आहे? चला तर ते देखील जाणून घेऊया. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना आता मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ आणि बुलढाणा बघा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यासोबत हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा प्राधान्याने ही मदत दिली जाणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार असे स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे. आता सर्वात महत्त्वाची 2 कामे कोणती? पहिलं काम म्हणजे
तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन KYC करून घ्या. दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असावे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या बँकेला या ठिकाणी लिंक असावा. हे केल्याशिवाय पैसे येणार नाही. ही माहिती आता सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या ओळखीतल्या 10 ते 12 शेतकऱ्याला नक्की शेअर करा, कारण त्यांना देखील फायदा होईल. बघा शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.